झेनिथ लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड ही एक खाजगी मालवाहतूक कंपनी. त्यांनी त्यांच्या आयकर विभागात एक मोठा खर्च दाखवला होता. तो जवळपास 1,20,00,000 होता. त्यांनी दावा केला होता की ही रक्कम त्यांनी व्यवसायासाठी एका बाहेरच्या कंपनीला दिली होती, म्हणजेच त्यांनी त्यांचं सर्व्हिस वापरण्यासाठी दिली होती. आम्ही ही रक्कम जवळजवळ सर्व्हिस घेण्यासाठी त्या कंपनीला दिली म्हणून त्यांनी त्याचं डिडक्शन मिळावं अशी त्यांची अट होती. पण आयकर विभागाला या व्यवहारामध्ये काहीतरी गडबड वाटली. त्यांनी या कंपनीची पूर्ण प्रोफाईल तपासली आणि ज्या पद्धतीने त्यांच्यासमोर जो डेटा आला त्यावेळी तो धक्कादायक होता. त्यांच्याकडे झेनिथ लॉजिस्टिकने जवळजवळ 1,20,00,000 रुपये दिले होते. ती कंपनीच अस्तित्वात नव्हती. तिचे डायरेक्टर कागदपत्रावरतीच फक्त होते, पण प्रत्यक्षात कोणताही ठाव ठिकाणा नव्हता. ना त्यांचे पत्ते खरे होते, ना फोन नंबर खरे होते, ना ऑफिस, ना ऑनलाईनमधल्या नोंदी. म्हणजे थोडक्यात काय, ही कंपनी एक शेल कंपनी होती. आता आयकर विभागाने या सर्व माहितीच्या आधारावर ठरवले की हा खर्च एकदम खोटा आहे आणि त्यामुळे झेनिथ लॉजिस्टिककडून घेतलेली ही रक्कम सेक्शन 37A हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे, त्या अंतर्गत पूर्णपणे नाकारली. कारण कायदा अगदी स्पष्ट आहे, जर एखाद्या व्यावसायिक खर्च वास्तविक नसेल तर त्याच्यावर जो काही डिडक्शन्स भेटतात ते त्याला डिडक्शन्स भेटणार नाही.